राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हे नाशिक दौऱ्यावर आले होते. चांदोड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी भेट घेतल्यानंतर आणि त्यांनी केलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर शरद पवार यांनी नाशिक रोडच्या प्रेस कामगारांची भेट घेतली. प्रेस कामगार आणि शरद पवार हे यांचं एक अतूट नातं. त्यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक रोड परिसर आणि प्रेस कामगारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर 12 डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस असल्यानं मजदूर संघाच्या वतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे यांनी पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची नाशिकमध्ये भेट घेतली. शरद पवारांचा जन्म, विवाह यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली त्या तारखेच्या नोटांची प्रतिमेची तसंच पवार यांच्या अर्धांगिनी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं तैलचित्र शरद पवार यांना भेट दिली. या तैलचित्रात शरद पवारांचा बारामती येथील जन्म, प्रथम आमदारकीची शपथ, विवाह दिन, कॅबिनेट ते राज्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वेळी मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ, केंद्रीय संरक्षण मंत्रीपदाचा शपथविधी, मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामविस्तार केला ती तारीख, पहिल्या महिला धोरणाची मान्यतेची तारीख, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी झालेली निवड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, देशाच्या कृषी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली ती तारीख, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तो दिवस, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र आणि त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले त्या तारखांच्या 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचं तैलचित्र मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी भेट दिले. या संदर्भात जगदीश गोडसे यांनी मनोगत व्यक्त केलं. साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला भेट दिली, जवळपास 4.5 तास ते दोन्ही कारखान्यांमध्ये ठिकाणी सर्व त्यांनी पाहणी केली आणि झाल्यानंतर आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना अनेक जुन्या गोष्टींची उजळणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस मग मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण सुद्धा पवार साहेबांची बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे. पण बायोग्राफी म्हटलं की फक्त लिखाणच त्या ठिकाणी होत असतं, तर आपण नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी ही संकल्पना त्या ठिकाणी जर केली तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून साहेबांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीतले जे काही त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे त्यांचं जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तिथी, पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस आमदार पदाची शपथ घेतली तो दिवस, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याची तारीख, त्यानंतर सातत्यानं 3 वेळेस अजून मुख्यमंत्री झाले त्या तारखा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले भारत देशाचे त्या तारखा आणि त्यांना ICCIचं अध्यक्षपद, त्यानंतर BCIचं अध्यक्षपद, त्याचबरोबर पद्मविभूषण अशा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. अशा त्यांच्या जीवनातील अनेक असे पैलू त्या ठिकाणी आम्ही टिपले आणि ज्या त्या तारखा आहेत त्याच तारखांच्या नोटा त्या ठिकाणी आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि आम्हाला त्याच्यात यश सुद्धा आलं. आमचे मानस आहे की 10 रुपयाचं डिनॉमिनेशन, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशा प्रत्येक डिनॉमिनेशनमध्ये जोपर्यंत त्यांना शतायुष्य लाभ येतं आमच्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. पण आम्ही त्यांना दरवर्षी असे काही ना काही एक अनोखी भेट आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी प्रेस मजदूर संघाच्या वतीने त्या ठिकाणी देण्याचा मानस केलेला आहे. शरद पवार यांनी सर्व नोटांची बारकाईने पाहणी करून समाधान व्यक्त केलं आणि प्रेस कामगारांनी दिलेली भेट नम्रतापूर्वक स्वीकारली. या प्रसंगी गोडसे यांनी पवारांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला होता. तो केकही सर्वांच्या उपस्थितीमध्ये कापण्यात आला. यावेळी सर्वांनी पवार साहेबांचं अभिष्टचिंतन केलं. मात्र शरद पवार यांनी कापलेल्या केकचा तुकडा प्रथमतः गोडसे यांना भरून त्यांचं तोंड गोड केलं. वाढदिवस साहेबांचा पण तोंड गोड झाले गोडसेंचे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे गोडसेंना गोड बातमी मिळणार की काय अशी चर्चा सुरू होती. या प्रसंगी कामगार नेते ज्ञानेश्वर झुंजरे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, राजाभाऊ जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अण्णा सोनवणे, योगेश कुलवदे, बाळू ढेरेंगे, बबन सईद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, सचिन दिवटे, संदीप व्यवहारे, राजू लहांगे, दशरथ बोराडे, विनोद घाडगे, सुनील नाईक, किशोर गांगुर्डे, मनोज सोनवणे, कैलास मुठाळ, सुधीर पगारे, उमेश गोडसे, संजय गुंजाळ, भगवान बिडवे, आप्पा जगताप, नंदू कदम, संतोष कुलथे हे उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशान्यूज, नाशिक रोड.